सर्वात आधी बातमी कोकणातून आहे, कारण चिपळूण तालुक्यातल्या सावर्डेमध्ये शिमगोत्सवाची एक अनोखी प्रथा आहे। इथे चक्क पेटते निखारे एकमेकांवरती मारले जातात। या खेळात मानाप्रमाणे गावातील दोन गट परस्परांसमोर उभे राहतात, लाकडं पेटवतात, ढोल ताशांच्या गजरात आरोळ्या ठोकतात आणि सुमारे 30 फुटाच्या अंतरावरून ती पेटती लाकडं 5 वेळा एकमेकांवरती फेकतात। यालाच होलटा शिमगा असं म्हणतात। मात्र ही जळती लाकडं अंगावर पडून कोणीही जखमी होत नाही किंवा कोणी भाजतही नाही हे आश्चर्य। शेवटी लाकडं एकत्र करून याची होळी केली जाते। ही प्रथा अंगावर शहारे आणणारी आहे। मात्र या अनोख्या होलटा शिमग्यासाठी चाकरमानी देखील मोठी गर्दी करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। दरवर्षी साजरी केणारी ही प्रथा आहे आणि सावर्डेमधली ही अनोखी परंपरा आपण पाहतोय, ज्याला होलटा शिमगा असं म्हटलं जातं। प्रेक्षकांनो, बातमी महत्त्वाची आहे, लक्ष द्या। होळीला दारू पिऊन धिंगाणा घालाल तर याद राखा, कारण मुंबई पोलीस तुमची रवानगी थेट जेलमध्ये करणार आहे। मुंबई पोलिसांनी तसा इशारा दिलाय आणि आजपासून ते होळीनंतर म्हणजे 18 मार्च पर्यंत हे नियम लागू असणार आहे। तळीरामांचा अतिरेक रोखण्यासाठी मुंबई पोलीस नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन करणार। शिवाय गल्लीबोळात कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे। होळी, रंगपंचमी आणि दारू हे समीकरण बनलंय आणि त्या पार्श्वभूमीवरती पादचारी आणि वाहनांना त्रास होऊ नये, महिला विरोधी गुन्हे घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी आता कंबर कसली असल्याचं बघायला मिळतं। वळ्यात पुढच्या बातमीकडे। वरळी कोळीवाड्यातली पारंपरिक होळी नेहमी चर्चेचा विषय असते। आमदार आदित्य ठाकरे यांनी मात्र यंदा या ठिकाणी उपस्थिती लावली आहे आणि यावेळेस आदित्य ठाकरेंनी कोळी गाड्यांवर ठेका सुद्धा धरला असल्याचं बघायला मिळालं। सतीश भोसले उर्फ खोक्याला आता प्रयागराजमधून अटक करण्यात आलेली आहे आणि यानंतर त्याला प्रयागराज कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार असल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण खरं तर बघतोय, ट्रान्झिट रिमांड नंतर बीडमध्ये त्याला आणलं जाणार असल्याचं कळतंय। संध्याकाळपर्यंत खोक्याला बीडमध्ये आणलं जाणार आहे। खोक्याला प्रयागराजमधून पोलिसांनी अटक कालच केलेली आहे। सतीश भोसलेवर मारहाणीसह आणखी 3 गुन्हे दाखल आहेत। सतीश भोसले हा धसांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो। खोक्या भाई म्हणून त्याची ख्याती आहे। मात्र आता त्याला प्रयागराज कोर्टामध्ये त्याची हजेरी लावली जाणार आहे। प्रयागराजमधून कालच त्याला अटक झालेली आहे आणि त्यानंतर खोक्याचा समोर आलेला हा फोटो आपण पाहतोय। याआधी याच सतीश भोसलेने पैशांचा माज दाखवलेला होता, प्राण्यांची कत्तल केलेली होती, शिकार केलेली होती आणि आता मात्र हा खोक्या पोलिसांच्या ताब्यात आहे। आणि यासोबतच पुढे आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहे वेगवान स्वरूपात। सुरुवातीला काही राजकीय अपडेट्स। सतीश भोसले उर्फ खोक्याला वन्य प्राण्यांच्या शिकारीचा नाद भोवलेला आहे। त्याच्यावरती वन विभागाने मोठी कारवाई सुद्धा केलेली आहे आणि त्याच्यावर तडीपारीचा प्रस्ताव सुद्धा मंजूर झालाय।
सतीश भोसले उर्फ खोक्याच्या तडीपारीचा प्रस्ताव मंजूर झाला. खोक्याला उत्तर प्रदेशमधून अटक होताच हा तडीपारीचा प्रस्ताव मंजूर झाला. गेल्या वर्षभरापासून बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता. खोक्याला अटक होताच तडीपारीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक झालेली आहे. खोक्या हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सतीश भोसलेने केलेले मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले. सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलिसांनी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली. सोशल मीडियावर प्रचंड माज दाखवणारा, लोकांना धमक्या देणारा खोक्या, त्याचा अटकेतला पहिला फोटो साम टीव्हीवर आपण बघतोय. गळ्यात सोन्याची चेन, बोटात अंगठ्या, हातात सोन्याचा कडा अशा अवतारामध्ये खोक्यानं रील्स केले. मात्र खोक्याला आता पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या. खोक्याचा ॲटिट्यूड पोलिसांनी उतरवला. सतीश भोसलेला अटक झाली ही चांगली बाब आहे. त्यानं केलेल्या गुन्ह्यांनुसार पोलीस कारवाई करतील, ही प्रतिक्रिया सुरेश धस यांनी आता दिली आहे. बीडचा आरोपी खोक्याच्या अटकेनंतर आता विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा सरकारवर टीका केली. खोक्याच्या अटकेचा आनंद आहे, खोक्या भेटला तर त्यामागील बोका शोधावा लागेल असा टोला यावेळेस त्यांनी लगावला. आकाशचे आकाश सापडले तर बंडल कुठून आले तेही शोधावं असं देखील वडेट्टीवार म्हणाले. खोक्याला पकडलं तसंच कृष्णा आंधळे याला देखील पकडा, तो का मिळत नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. कुणी त्याला सहकार्य केलं असेल तर त्याला सह आरोपी करा, गुन्हा दाखल करा. देश कुणाच्या मनमर्जीने नाही तर संविधानानं चालायला हवा असं म्हणत सुळेंनी सरकारला टोला लगावला. धनंजय देशमुख यांच्या सहकार्याकडूनच एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला मारहाण झाली आहे. घरगुती कारणावरून ही मारहाण झाली असल्याची माहिती आहे. दादा खिंडकर असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. दादा खिंडकर हा माजी सरपंच आहे. धनंजय देशमुख यांचा तो साडू आहे. तळपायावर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज केस कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ सुद्धा कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आरोपींची ओळख परेड झाली आहे. सरकारी वकील ॲडव्होकेट कोल्हेंनी यावेळेस सरकारी पक्षाची बाजू मांडली आहे. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 26 मार्चला होईल. वाल्मिक कराड आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील, संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी पत्नीला सांगितलं होतं. ही धक्कादायक माहिती दोषारोप पत्रातील अश्विनी देशमुख यांच्या जबाबात समोर आली. 8 डिसेंबर रोजी संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा झालेली आहे. कणकवलीमध्ये शेख अशरफ नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असल्याचं आपण बघितलं. नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे. जय श्रीराम बोल असं म्हणत ही मारहाण केलेली आहे. काही दिवसांपूर्वी ही मारहाण करण्यात आलेली होती. मात्र अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. दीपक केदार यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केलेला आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यांनी केली असल्याचं बघायला मिळतंय. राणेंच्या कार्यकर्त्यांनी एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ दीपक केदार यांनी एक्सवर पोस्ट केला. व्हिडिओ जुना आहे आणि हायकोर्टाने कारवाईचे आदेश देऊन देखील त्या पीडित किस्माला न्याय मिळत नाहीये असं केदार म्हणाले. पुण्यात नितेश राणे यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे यांचा विजय राज ठाकरेंच्या सभेमुळे झाला याची आठवण त्यांना यावेळेस करून देण्यात आली. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांनी राज ठाकरेंना हिंदुत्व शिकवू नये हा घणाघात मनसेचे प्रवक्ते योगेश खैरेंनी नितेश राणे यांच्यावर केला. मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. गणेश नाईक यांच्या मागणीनुसार 14 गावांच्या विकासाबाबत निधीची तरतूद बजेटमध्ये केली पाहिजे असं राजू पाटील यांनी म्हटलं. आगरी लोकांना फक्त राजकारणासाठी उपयोग त्यांचा करायचा आणि गावं वाऱ्यावर सोडायची आहेत का हा सवाल त्यांनी या दरम्यान उपस्थित केला.
या क्षणाची एक मोठी बातमी. धावत्या लोकलमधून पडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे. आपण पाहतोय ठाणे रेल्वे स्थानकावरती ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. हा तरुण कल्याणहून CSMT ला जात होता आणि अनीस अहमद असं या मृत तरुणाचं नाव आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर धावत्या लोकलमधून पडून या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अनीस अहमद असं या मृत तरुणाचं नाव आहे. या संदर्भात सविस्तर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र हा तरुण धावत्या लोकलमधून पडला असल्याची माहिती सध्या प्राप्त होते. ठाणे रेल्वे स्थानकावर ही दुर्दैवी घटना घडली. पुढे घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये. मल्हार सर्टिफिकेशनवरून मार्तंड संस्थांच्या विश्वस्तांमध्ये आता मतभेद नसल्याचं समोर आलेलं आहे. विश्वस्त मंडळाचा मल्हार नावाला पाठिंबा असल्याचं प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते यांनी सांगितलं. मटलाला मल्हार सर्टिफिकेट देण्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आणि यात विश्वस्त मंडळाला मतभेद बघायला मिळाले. हलाल आणि झटका या वादावर जितेंद्र आव्हाड यांनी नितेश राणेंवर निशाणा साधला. मुस्लिमांच्या कुर्ता आणि शेरवाणीवरती बंदी यायला नको असा टोला आव्हाडांनी राणेंवर लगावलाय. याशिवाय कारण नसताना हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला जातोय असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. उदयनराजेंनी हलाल झटका मटण वादावरून नितेश राणेंना टोला लगावलेला आहे. मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ज्यांना खायचंय त्यांनी खावं असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण आणि छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला दिलासा मिळाला. 17 मार्चपर्यंत कोरटकरला अटकेपासून दिलासा मिळालाय. प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. पोलिसांनी केलेली विनंती यावेळेस कोर्टानं फेटाळून लावली आहे. पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारण्याची रवानगी सांगलीच्या कारागृहात झाली आहे. त्यामागील कारण मात्र समजू शकलेलं नाही. मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्ती असलेल्या तरुणाला झालेल्या मारहाणीनंतर पुणे पोलिसांनी मारणे आणि टोळीवरती मुक्का लावलाय. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या भूकंप सदृश्य झटक्यानंतर आता नागरिकांमध्ये भीती आहे. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 2 वेळा धक्के जाणवल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. चाळीसगावच्या तहसीलदारांनी या घटनेला दुजोरा सुद्धा दिलाय. नाशिकमधल्या ग्रामीण भागासह मालेगाव शहरामध्ये तापमानानं उच्चांक गाठला. आज तापमान 40 अंशांवर गेले. नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होतीये. कामासाठी घराबाहेर पडणं कठीण झालेलं आहे. पुढील काही दिवस तापमानाचा पारा आणखी चढा राहण्याची शक्यता आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर कुत्रा आढळलाय. एक विमान सोमवारी रात्री उशिरा भोपाळ या ठिकाणी वळवावं लागलेलं आहे. धावपट्टीवरील कुत्र्यामुळे विमान उतरवताना कुठलाही अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती. मात्र वैमानिकाच्या सावधानतेमुळे कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही. होळीच्या पार्श्वभूमीवर आजपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी दारू पिऊन धिंगाणा केला तर तुमची रवानगी थेट तुरुंगात होणार आहे. मुंबई पोलिसांनी असा इशाराच दिलेला आहे. होळी आणि रंगपंचमी निमित्त रंगांची उधळण करण्यासाठी नागरिक उत्साहित झालेले आहे. APMC बाजारपेठ विविध रंगांनी सजलेली आहे. यावर्षी रंगाच्या दरात अल्प प्रमाणात वाढ झाली. बाजारात नैसर्गिक रंग विक्रीसाठी आणल्याची प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करत आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये होलिका उत्सवाची धूम सध्या आपल्याला बघायला मिळते. मुख्य होळीच्या आदल्या दिवशी धाकटी होळी साजरी झालेली आहे आणि यावेळच्या देखाव्यामध्ये छावा चित्रपटाची झलक बघायला मिळाली आहे. होळीवाड्यातल्या होळीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा केली आहे. कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय. गावोगावी होम सुद्धा लावले जात असल्याचं दिसतंय. रत्नागिरी तालुक्यातल्या भोखे गावच्या देव सोमिया ग्रामदैवतेच्या शिमगोत्सवाचा होम लागलाय. गावात लागणाऱ्या होमसाठी ग्रामस्थांनी मात्र मोठी गर्दी केली आहे.
पुण्यात होळीसाठी झाडं तोडल्यास प्रशासनाकडून 1 लाखांचा दंड ठोठावला जाणार आहे. वन विभागाच्या हद्दीतील आणि नदीकाठावरील झाडं तोडले तर कारवाई केली जाणार आहे. नांदेड बाजारात रंगबिरंगी रंग आणि विविध आकाराच्या पिचकाऱ्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. नैसर्गिक रंगांची नागरिकांकडून मोठी मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रंग आणि पिचकारी साहित्यात 10% वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. अहिलानगरच्या मडी गावातील मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास आता मुभा असणार आहे. मात्र बाहेरील रूढी परंपरा न पाळणाऱ्या लोकांना बंदी ठेवण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांना मडी यात्रेमध्ये व्यवसाय करण्यास जागा देणार नाही असा एक ठराव मंजूर झाला. हा ठराव आता मागे घेण्यात आलेला आहे. बुलढाण्याच्या रायपूर या ठिकाणच्या सैलानी बाबांच्या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे. लाखो भाविक सैलानी बाबांच्या यात्रेला हजेरी लावताना दिसतात. पुढील महिनाभर ही यात्रा असेल. बुलढाणा जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी चोख अशी व्यवस्था केली आहे. होळीच्या दिवशी म्हणजे उद्या या ठिकाणी शेकडो ट्रक आणि नारळांची होळी पेटवण्यात येत असते. परभणीमधील माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आता शिंदेंच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली आहे. मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. पाथरीमध्ये काही काळ तणावाचं वातावरण यामुळे निर्माण झालेलं आहे आणि या मारहाण प्रकरणी बाबाजानी दुर्राणींसह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. साईबाबा विकास आराखडा या संदर्भात बैठक संपल्यानंतर राडा झाला. नांदेडमधल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण या शासकीय रुग्णालयामध्ये लहान मुलांच्या आयसीयू वॉर्डमध्ये झुरळ आणि डास फिरत असल्याचं दिसलंय. हे झुरळ डास नवजात अर्भकाभोवती फिरत होते आणि त्यामुळे नांदेडच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेला आहे. रुग्णालयाचे डीन डॉक्टर सुधीर देशमुख यांनी या संदर्भात मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. वाशी नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये भाजप नगरसेवक आणि नगरपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली असल्याचं बघायला मिळतंय. या दरम्यान भाजप नगरसेवक बळवंत कवडेंनी विशेष सभा इन कॅमेरा घ्यावी अशी मागणी होती. मात्र मागणी नाकारण्यात आली. त्यामुळे कवडेंनी फेसबुक लाईव्ह सुरू केल्यानं बाचाबाची आणि हाणामारी झाली अशी माहिती आहे. चुकीचं तुम्ही काय पण करणार का? तुम्ही चुकीचं काय पण करणार का? तुम्ही चुकीचं काय पण करणार का? अध्यक्ष साहेब एक मिनिट ऐका. ज्यावेळेस इथं चुकीच्या पद्धतीने सभागृह चालायला लागलं. धाराशिव जिल्ह्यातील भूममध्ये तरुणास अमानुष मारहाण करून रस्त्यावरती फेकण्यात आलेले 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं लोखंडी रॉड, काठी याशिवाय तीक्ष्ण हत्यारानं त्याला मारहाण केली आहे. रुग्णालयात त्याची मृत्यूसोबत झुंज सुरू आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. शिवाय शासनानं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना 2022 मध्ये मंजूर केलेली आहे. मात्र 4 वर्ष उलटून सुद्धा अद्यापही गावात पाणी पोहोचलेलं नाहीये. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराबाबत तक्रार करून सुद्धा अधिकारी मात्र ढोळेजाकच करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता हा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेने मोर्चा काढलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे. बौद्ध गया या ठिकाणी महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे देण्याची मागणी ही आता करण्यात आलेली आहे. 1992 पासून ही मागणी होते. राज्यव्यापी आंदोलन सुद्धा यामुळे करण्यात आलेलं आहे. परभणीमध्ये वंचितकडून महाबोधी महाविहार मुक्ती क्रांती मोर्चा काढण्यात आला. बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्ध भिक्खूंकडे देण्यात यावं या मागणीसाठी हा मोर्चा निघाला आणि यावेळेस मोठ्या संख्येने वंचितचे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा यामध्ये सहभागी झाले.
ताडदेव या ठिकाणी व्हॅलेंटाईन स्पोर्ट्स क्लब जवळ बेवारस पडलेल्या वाहनांना आग लागलेली आहे. जवळच सीएनजी पेट्रोल पंप असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. सुदैवानं या घटनेमध्ये कुणीच जखमी झालेलं नाहीये, मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जळगावमधील वन विभागाच्या झाडांना आग लागलेली होती आणि आगीमध्ये 30 ते 40 एकरांवरील झाडं ही जळून पूर्णतः खाक झालेली आहे. ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. दरम्यान सुदैवानं कोणती जीवितहानी यामध्ये झालेली नाही. पुण्याच्या राजगुरुनगर भीमाशंकर मार्गावर हिट अँड रनची घटना घडलेली आहे. भरधाव वेगानं आलेल्या कारने 3 दुचाकींसह पादचाऱ्यांना चिरडले. आरोपी चालक हा डॉक्टर आहे आणि तो मद्यपान करून कार चालवत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केलेला आहे. यात 5 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नंदुरबारमधील दुर्गम भागात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचं समोर आलेलं आहे. धडगाव या तालुक्यामध्ये गेल्या 1 महिन्यापासून रुग्णवाहिका सेवा ठप्प आहे. 108 नंबरला फोन करूनही रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचत नाहीये. तर काकडदा गावातील अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मोटरसायकलने रुग्णालय गाठावं लागत होतं. आणि यानंतर नागपूरमधून एक ब्रेकिंग न्यूज बघूयात. शासकीय मेडिकल रुग्णालयामध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या MSF जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये राडा नागपूरमध्ये झालाय. पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत असल्याचा आरोप महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी केलेला आहे. तर अजनी पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही पक्षाच्या तक्रारींवरून एकमेकांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. थेट जवान आणि पोलीसच या ठिकाणी भिडलेले आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी राडा होऊ नये यासाठी खरं तर हे जवान आणि पोलीस तैनात केलेले असतात. मात्र या जवान आणि पोलिसांमध्येच हा राडा झालाय. ये कायद्याने का सर फोडा. अबे सोडू नको. दिखा ये कायद्याने का सर फोडा उसने. ये कायद्याने का सर फोडा. नागपूरनंतर बातमी थेट हिंगोलीमधून आहे. हिंगोलीच्या बाळापूरमध्ये 2 गटांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर तुफान दगडफेक झाली आहे. होय, या ठिकाणी गावात एकच गोंधळ उडालेला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाली आणि तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. परिस्थितीवरती नियंत्रण सुद्धा त्यांनी मिळवलंय. मात्र दगडफेक करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन गुन्हा देखील दाखल झालेला आहे. या वादाचं नेमकं कारण काय होतं हे अद्यापही कळू शकलेलं नाही आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर हिंगोलीमध्ये राडा झालेला आहे. बाळापूर या ठिकाणी 2 गट भिडले असल्याचं बघायला मिळालं. आणि पुढची बातमी जरा वेगळी आहे. खरं तर टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा लग्न सोहळ्यातला डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नामध्ये धोनी मस्त थिरकलाय. रिषभच्या बहिणीच्या लग्नासाठी धोनीसह पृथ्वी शॉ, सुरेश रैना, राहुल तेवरिया या क्रिकेटपटूंनी हजेरी लावली. लग्न सोहळ्यामध्ये आज भारताचा कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली देखील हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. मात्र धोनीच्या फॅन्ससाठी हा व्हिडिओ मात्र आनंद देणारा ठरतोय. ऋषभ
सरपंचा बहिणीच्या लग्नात धोनी हा थिरकलेला आपल्याला दिसतोय. लग्न सोहळ्यामध्ये धोनीचा हा भन्नाट असा डान्स आपल्याला बघायला मिळालेला आहे. याआधी सुद्धा धोनीचे अशा प्रकारचे डान्सचे अनेक व्हिडिओ समोर आलेले होते, जे की धोनीच्या फॅन्ससाठी आनंद देणारे ठरलेले आहे. आणि आता हा व्हिडिओ सुद्धा आपण पाहतो.